राजाचा रंकाही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. आपण बरळायचं नाही. हे काय हे काय आपण बांधला बंगला. आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं अरे देव ठरील तसं राहायचं. एक दिवस जायचं. ते कशाला कटेवर हात येईल. राजाचा रंकाचा एका वाक्यात सांगू. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला. नीट आहे का? रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला. जटायू रामाच्या मांडीवर मेला. काय देवाचा न्याय आहे. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर आणि जटायू रामाच्या मांडीवर. आता जटायू आहे पक्षी आणि आहे देवाचा बाप. देवाचा बाप बायकोच्या मांडीवर. फडफडणारा पक्षी त्याच्या देवाच्या मांडीवर. उलटे फिरा. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ. रावण मारायला रामाजवळ. रामाजवळ आणि दशरथ मारायला बायकोच्या मांडीवर. दिवस फिरत यात. घमेंड कमी करा. घमेंड 100 पोर होती धृतराष्ट्राला. ती काही दुबळी पार्टी नव्हती. 100 पोर होती. पण मरायच्या टायमाला त्यालाही दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. हो, जीवनात एक दिवस हसायचा येईल, एक दिवस रडायचा येईल. उताटेलपणा करू नका. मोटरसायकलवर चालला कुत्र्याला आणतो तू. त्याचा बाप पिसळेल होता. ईडी आवलाद नाही. वन साईड भांग पाडी ते बघला तर गोचिड्या काय आला पाहिजे मारा. एका वाक्यात उदाहरण सांगतो पुढं सरकवतो अभंगाच्या. ज्ञानदेव आहे, देव ज्ञान आहे. फायनल झालंय. पुन्हा वळवळ करायची नाही. चिंता करायचं काही कारण नाही. तो देव